20 मार्च 2026 या तारखेपासून तो गुन्हा आणि त्याशिवायचे 10 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे 24 लोकांचं आपलं तपास पथक आहे. त्यापैकी काही लोक इथं उपस्थित आहेत, काही लोक उपस्थित राहू शकलेले नाही. अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे SIT कडे तपासाला आहे. पीडितेकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीती दाखवत होता. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता. त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीनं ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता असं आपल्याला निष्पन्न